नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती त्या नीट परीक्षेचे आन्सर की नुकतीच प्राप्त झालेले आहे। ज्या विद्यार्थ्यांच्या आन्सर कीच्या बाबतीत काही समस्या असतील त्याची आन्सर की आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकली आहे, ती एकदा सर्व विद्यार्थ्यांनी पाहून घ्यावी। अगदी त्याच पद्धतीने जे विद्यार्थी सेट परीक्षा देऊ इच्छितात, विशेषतः सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व UGC नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली जी काही 39वी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट ही परीक्षा दिनांक 7 एप्रिल 2024 वार रविवार रोजी आयोजित करण्यात येत आहे। सदरहू परीक्षा जी आहे ती परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी व पणजी, गोवा या केंद्रावर घेण्यात येईल। विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर, जे संकेतस्थळ या ठिकाणी दिले सेट एक्झाम unipune.ac.in उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावायचे आहे। संकेतस्थळावर अर्ज दिनांक ह्याच्या काही तारखा आहेत ते आपण लक्षात घ्याव्यात। 12 जानेवारी 2024 पासून सकाळी 11 वाजल्यापासून ते 31 जानेवारी 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे या ठिकाणची जी काही डेट आहे ती आपण लक्षात घ्यावी। ही जी काही डेट आहे परीक्षेच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अनुषंगाने ती 12 जानेवारी ते 31 जानेवारी अशा पद्धतीची आहे। यासाठी 500 रुपये विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याचा जो काही कालावधी आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर जर तुम्ही अर्ज भरू इच्छित असाल तर 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला अधिकचे 500 रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील, हेही आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या। विद्यार्थ्यांनी विविध नमुन्यातील अर्ज संगणकावर ऑनलाईन पद्धतीने अचूक भरावा। अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी। लक्षात ठेवा, काही गोष्टीसाठी आपल्याकडे ही अर्जाची जी काही छापील प्रत आहे ती असू द्यावी, कारण त्या माध्यमातून बऱ्याचशा ज्या काही चुका झाल्या त्या टाळता येतात। तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग सावित्रीबाई फुले पुणे यांच्याकडे पाठवू नये, हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्या। आता परीक्षेची जी काही फीस आहे ती परीक्षेची फीस खुल्या वर्गासाठी एकूण 800 रुपये आहे सर्व प्रक्रियासह, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे इतर मागासवर्गीय, ज्याच्यामध्ये पटक्या विमुक्त जमाती, जाती विशेष मागासवर्गीय, फक्त उन्नत व प्रगत गटातून मोडणाऱ्या उमेदवार, ज्याच्यामध्ये फॉर नॉन क्रिमिनल खुल्या प्रवर्गात आर्थिकदृष्ट्या EWS साठी आणि विकलांग प्रवर्ग PWD साठी, त्यांच्यासाठी मात्र 650 रुपये ही फीस राहणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या। पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे उन्नत व प्रगत गटातून मोडणाऱ्या उमेदवार वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मर्यादेसंबंधी महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या अलीकडील निर्णय संदर्भातील पाहावा। तसेच या संदर्भात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय बंधनकारक। विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त क्रेडिट डेबिट कार्डद्वारे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी। विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडेच ठेवणे आवश्यक आहे। जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग अदा करतील त्यांनी याबाबत पुरावा म्हणून जतन करून ठेवावे, हेही आपण या ठिकाणी लक्षात। पुढची गोष्ट अशी की
सेट परीक्षेचे शुल्क भरलेले जे काही विद्यार्थ्यांची यादी आहे ती यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर setexamUniPune.ac.in या संकेतस्थळावर साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, लक्षात ठेवा, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षा शुल्क भरून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सदरील यादीत सामील अशा विद्यार्थी शुल्क अदा केल्याचा पुरावा, ज्याचे की setsupport@pununipune.ac या मेलवर, म्हणजे तुमच्याकडे काही गोष्टीसाठी अडचण आली तर त्याच्यासाठी म्हणून हा सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या setexamUniPune या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण असेल तर त्याला परत त्याच विषयात सीट देता येणार नाही, हेही आपण लक्षात घ्या. याच्या अगोदर तशी सुविधा होती, परंतु मागील काही परीक्षेच्या मध्ये ही सुविधा बंद केलेली आहे. दुसरी एक अशी गोष्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर 9503281928 या नंबरवर कॉल करा किंवा मॅसेज करा. तसेच ज्याच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासेस मराठी या विषयाचे सेट असतील, नेट असेल किंवा पेट परीक्षा असेल, किंवा जे विद्यार्थी सध्या MPSCच्या माध्यमातून प्राध्यापक पदासाठी अर्ज केलेले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे क्लासेस महत्त्वाचे आहेत. MPSCची जी काही जाहिरात निघाली होती तर त्या MPSCच्या माध्यमातून अधिव्याख्याता पदासाठी जी परीक्षा होती, अगदी ती परीक्षा ही आपल्या नेट, सेट आणि पेटच्या धर्तीवरच असते. त्याचं स्वरूपही आपल्या याच पद्धतीनं असतं. त्याच्यासाठी आपण हेही क्लास करू शकता. याबाबतीत अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर मला मॅसेज करा, मी तुम्हाला माहिती सांगेन. तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.